लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। शिंदे यांची मोठी घोषणा। आज 21 रुपये प्लस 2 गिफ्ट मिळणार। आज ठीक 12 वाजल्यापासून पुढे खात्यात पैसे येणार। आज 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार अशी आत्ताची मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे मॅडम यांनी सगळ्यात महत्त्वाची घोषणा केली आहे। तसेच लाडकीला एक साडी वाटप सुद्धा होणार आहे। आता बघा, लाडकीला मिळणार होळीला साडी। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, नवीन गिफ्ट देऊन लाडक्या बहिणीला आता नवीन साडीचं हे गिफ्ट मिळणार आहे। सण होणार आहे साजरा, नवीन साडी देऊन हे नवीन गिफ्ट आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। सोबत अजून एक गिफ्ट मिळणार आहे। असे दोन प्रकारचे गिफ्ट आपल्या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। नवीन साडीनं सण होणार साजरा। आत्ताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मोठी घोषणा। लाडकीला फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजच वाटप करायचा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। कारण लाडक्या बहिणींचा आता जर बघितलं तर 2 ते 3 दिवसच राहिलेले आहेत फेब्रुवारीच्या महिन्याला, आणि आजपासून सलग 3 दिवस हे वाटप करा असे तातडीचे आदेश सुद्धा इथं दिले गेलेले आहेत। सोबत आदित्य ठाकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे की आजपासून 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात करणार आहोत। तर आनंदाची बातमी म्हणजे आज बहिणींना पैसे वितरण होणार आहे। ठीक 12 वाजल्यापासून पुढे हे पैसे वाटप होणार आहेत। सलग 3 दिवस वाटप हे चालणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। 4 महत्त्वाची कामं करायची आहेत। ती कामं कोणती आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला ते 100% कळणार आहे की कोणती ती 4 कामे आहेत जे तुम्हाला अत्यंत करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती सुद्धा जो काही मेसेज आहे तो मेसेज येईल। आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे। कारण सगळे चेकवरती सही झालेले आहे, बँकेत चेक जमा झालेले आहेत, नवीन यादीसुद्धा आलेली आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे यादीसुद्धा। आता त्यासोबतच तुम्हाला मी हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या बँकेतच फक्त ते पैसे जमा होणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणाच्या मोबाईलवरती आज मेसेज येतील, तिथं अर्ज पडताळणी सुद्धा सुरू आहे, ती कशी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणत्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, म्हणजे तुम्हाला तिथं पैसे येत राहतील। कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचा फेब्रुवारीचा हप्ता हा येणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता हा मिळणार नाहीये। आणि ही गोष्ट खरी आहे, अर्ज पडताळणी सुरू असल्या कारणानं तिथं काही लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत। बघा, आता बाद झालेल्यांचा आकडा जर आपण म्हटलं तर 8 ते 9 लाख पर्यंत गेलेला आहे। तर त्याच्यामध्ये तुमचं नाव असू शकतं का हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अर्ज पडताळणी जर तुमच्या घरी आली तर तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे। आणि आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण स्वतः आदित्य ठाकरे मॅडम यांनी खुशखबर दिलेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपण जर बघितलं तर 15 ते 20 मिनिटांपूर्वी हा एक मोठा निर्णय आता समोर आलेला आहे की आजपासून लाडक्या बहिणींना 3 दिवस वाटप करा असे तातडीचे आदेश। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। मोबाईलवरती आता मेसेज येणार आहेत। आज दुपारपासून पुढे हे ट्रान्झॅक्शन्स वाटप सुरू होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। परंतु काही लाडक्या बहिणी घाबरलेल्या आहेत, त्यांचं नाव यामध्ये नाही आहे। त्या लाडक्या बहिणींना आता हप्ता हा येणार नाही, फेब्रुवारीचाच हप्ता नाही तर इथून पुढे कुठलाही हप्ता हा मिळणार नाहीये। तर बघा, मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो आहे, तर तुम्ही व्यवस्थित ऐका। आता जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाची आनंदाची आणि गोड बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना होळीच्या सणाला पैसे तर येणारच, परंतु सोबत एक पैठणी साडी सुद्धा वाटप होणार आहे। साडी ही मिळणार आहे। साडी कशी मिळणार आहे ते तुम्हाला सांगतोय, कारण हे गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी होळीच्या सणानिमित्त हे साडी भेटणार आहे। हे साडी कशी मिळवायची हे तुम्हाला मी सांगतो आहे। आणि त्यासोबतच मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की आज हप्ता कुठल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, ते कोणते जिल्हे आहे जिथं हप्ता आणि साडी सगळ्यात प्रथम वाटप होणार आहे, ते जिल्हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण ह्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हे पैसे येणार आहेत आणि साडी सुद्धा वाटप होणार आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाची 2 कामं तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे। साडी वाटप हे फक्त रेशन कार्डवरती मिळते आहे। रेशन कार्ड कुठलं पाहिजे तुमच्याकडे? रेशन कार्ड पाहिजे पिवळं आणि केशरी। पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या लाडक्या बहिणीकडे आहे अशाच लाडक्या बहिणींना ही साडी मिळणार आहे। बरं, कशी मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे? ही साडी तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुमचं रेशन कार्डची EKYC झालेली असेल। EKYC झालेली असेल म्हणजे काय, तर तुम्हाला आत्ता गेल्या आठवड्यात किंवा ह्या 8-10 दिवसात किंवा येत्या 2-3 दिवसामध्ये तुमचं रेशन कार्ड घेऊन तुम्हाला रेशन दुकानात जाऊन सहकुटुंब सहपरिवार तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन तुमचं अंगठ्याचे ठसे आणि डोळे स्कॅन करून तिथं तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने नोंद करावी लागणार आहे। तेव्हाच तुम्हाला ही साडी मिळणार आहे, लक्षात घ्या। तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत, कुठलेही बँक खाता असू दे तेव्हाच तुम्हाला येणार आहेत। सोबतच तुम्हाला ते काय करायचं आहे,
तुम्हाला जे रेशन आहे ते सुद्धा तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही हे सगळं करणार आहात. आणि तुम्हाला हे आनंदाचा शिधा सुद्धा तेव्हाच मिळणार आहे. कुठं मिळते साडी? साडी ही रेशन दुकानात मिळत आहे, हे लक्षात घ्यायचं. आता जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये, कुठल्या जिल्ह्यापासून सुरुवात होते. आता ते आपण लक्षात घेऊया. बहिणींना पैसे कधी मिळणार? बघा, लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. साडी तर मिळणार आहे, फिक्स झालेला आहे. साडी वाटपाचा फिक्स केलेला आहे त्यांनी. रेशन दुकानात मिळणार आहे, आनंदाचा शिधा मिळणार आहे तुम्हाला. आता येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत हे वाटप, साडी वाटप सुद्धा मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कधी मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना जे वाटप आहे ते आजपासून वाटप सुरू झालेलं आहे. कोणत्या बँकेत होणार आहे मी तुम्हाला एकदम सांगतोच आहे, परंतु तुम्हाला काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आणि तुमच्या बँका, कुठली बँक असू द्या, त्याच्यावरची जी माहिती आहे ती सेम करून घ्या प्लीज. जर तुमची माहिती वेगवेगळी असेल तर तुम्हाला पैसे पडण्यात प्रॉब्लेम होत आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती तुमचा जो मेसेज येणार आहे तो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे आणि तो आधार कार्ड तुमच्या बँकेत जोडणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी ज्या लाडक्या बहिणी करतील त्या लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत? तर बघा, आपण जर तसं बघितलं तर सध्या SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं आणि ॲक्सिस बँक अशा काही महत्त्वाच्याच बँकेमध्ये पैसे पडत आहेत. तर तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आधी पहिल्यांदा सांगा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बघा काही नियम आलेले आहेत. पहिलं गिफ्ट तर मी तुम्हाला सांगितलं साडी वाटप. दुसरं गिफ्ट म्हणजे 20 लाख घरे लाडक्या बहिणींसाठी मंजूर झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला घरकुल अजून भेटलं नसेल तर स्वतः तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करा, तुम्हाला घरकुल एकदम मिळणार आहे. जी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहे तिला घरकुल मिळत आहेत. आता बघा, तुम्ही म्हणतात की मग जे काही जिल्हे आहेत ते कसं आहे, तर बघा बहिणींची बोगस पडताळणीसुद्धा सुरू आहे. तर पडताळणीमध्ये तुम्हाला 3 महत्त्वाची गोष्ट करायची आहेत. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. दुसरं तुमचं रेशन कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे. तिसरं आधार कार्ड अपडेट करून ठेवायचं आहे. या ज्या गोष्टी लाडक्या बहिणी करतील अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि त्यांना आज त्यांच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, ज्या लाडक्या बहिणी या नियमांचं पालन करतील. कुठले नियम? बघा, तुम्हाला मी वारंवार का सांगतोय, कारण तुम्ही आपली फॅमिली आहात, तुमच्यापर्यंत पैसे पोहोचलेच पाहिजेत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. आधी तुम्ही फक्त व्हिडिओ पाहू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा. बघा, आत्ताच जो मोठा निर्णय झाला आहे, बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे की सरसकट वाटप करायचं, परंतु फेब्रुवारीची जी यादी आहे त्याचप्रमाणे यासोबतच लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट म्हणजे काय, तर गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. हे सुद्धा तसंच आहे मित्रांनो. जर गॅसची KYC केलेली नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. महिलेच्या नावावर गॅस नसेल तरी पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला मी आता सांगितलं की आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तुमचं उत्पन्न दाखला हे असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल पोस्टाच्या खात्यात पैसे येणार का? हो, पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत, परंतु सरसकट येणार का? नाही. ज्या लाडक्या बहिणींचं आर्थिक उत्पन्न आत्ता गेल्या 2 महिन्याखाली 2.5 लाखांपेक्षा वाढलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींनी 4 चाकी वाहन घेतलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या घरात इन्कम टॅक्स भरत आहेत, अशा लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. त्यांचं नाव फेब्रुवारीच्या यादीतून काढलं गेलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता ज्या बाकीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी एक लक्षात ठेवायचे, आपले जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते अपडेट करून घ्या. कारण जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट नाही केलं तर तुमचं जे मोफत राशन मिळत आहे ते सुद्धा बंद करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, 2 ते 3 दिवसात हे काम करा, नाहीतर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता तर येणारच नाही, साडी पण मिळणार नाही, मोफत रेशन पण मिळणार नाही आणि आनंदाचा शिधासुद्धा मिळणार नाही. लक्षात घ्या, आणि सगळ्या योजना बंद होतील. त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी हे महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा, तुम्ही काय करताय, तुमच्यापर्यंतच हा व्हिडिओ ठेवताय, तुम्हाला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि कोणाकोणाला आत्तापर्यंत एकही हप्ता मिळाला नसेल किंवा निम्मे हप्ते मिळाले आहेत, हे जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, त्यांनी कमेंट्स करा. कमेंट करताना तुमचा जिल्हा नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.